शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयतां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य येजाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून, सद्गुरुदेवांच्या चरणी वंदन करून आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या भगवंताच्या सगुण मूर्ती, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती किंवा तुम्ही महेशाची या मूर्ती म्हणून आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून एक वेगळा विषय संत तुकाराम हा विचार मांडायचा प्रयत्न करतोय। संतांचं चरित्र सांगावं सांगितलेलं आहे। सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, आणि भगवंताच्या चरित्रापेक्षा संतांच्या चरित्राचा महिमा विशेष सांगितलेला आहे। कारण भगवंताचे भक्त भक्त आहेत, पण भगवंताचे भक्ताचे भक्त होणं हे विशेष महत्वाचं आहे। देव काही देत नाही, तुम्हाला सांगितलेलं मागे। देव काही देतो का? देव देत नाही। देव कर्मफळ देतो, तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ देव देतो। पण सद्गुरू उदारे प्रसिद्धे। संत कसे असतात? न मागता देतात। संतो दिशन्ति चक्षुंषि बहिरर्कः समुत्थितः देवता बांधवा संतः संत आत्माहमेव च। भागवताच्या एका 11व्या स्कंदामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे संत आत्माहमेव, जगाचा आत्मा असतो संत। म्हणून संतांचं चरित्र सांगावं हे विशेष महत्वाचं आहे। आता संतांचं चरित्र सांगायचा अधिकार कुणाला आहे? कुणाला आहे? जो संतांच्या चरणी जडला। कारण संत चरित्र कळत नाही, देवतांचं चरित्र कळेल लोकांना, पण संतांचं चरित्र कळत नाही। लक्षात घ्या, संतांच्या व्यवहारातून त्यांच्या वागण्यातून उपदेश होतो, उपदेश होतो। म्हणून स्वामी महाराजांनी सांगितले सदा संतापासी जावे त्यांचे जवळी बैसावे, जरी ते न उपदेश देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी। संतांच्या जवळ बसलात आणि ते काही जरी बोलले तरी उपदेश होतो। तयाचे विसाट शब्द सुखे म्हणो येती वेद। संत जर विसाट शब्द म्हणजे बरळले तरी वेदाला प्रमाण असणारे वाक्य बोलतील, म्हणून संतांचा महिमा श्रेष्ठ सांगितलेला आहे। म्हणून ज्ञानेश्वर भगवंताचे अवतार असताना तेही म्हणतात उदारे प्रसिद्धे। आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। तो अधिकार संतांचा आहे, तो संतांचा अधिकार आहे। म्हणून संत चरित्राला विशेष महत्व आहे। संत कसे असतात? शांतो महांतो निवसंति संतः वसंतवल्लोकहितं चरन्तः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जनान् अहेतुनान्यान् अपितारयन्तः। कसे असतात? शांतो महांतो, त्यांची चित्तवृत्ती कधी विचलित होत नाही। कसे कसे प्रसंग येतात तरी विचलित शांत होतात, कारण होणार ते होणार। यद भावी तद भवत्येव यन्न भावी न तद भवेत इति मत्वा नरो विद्वान निश्चिंतो भवति ध्रुवम। होनी सो
होती रहे अनहोनी ना होय, जाको राखे साईया मार सके ना कोय. भगवंतावर ज्याची अत्यंतिक निष्ठा आहे, भगवंतावर अत्यंतिक समर्पण आहे, ते आपल्या चित्तवृत्तीमध्ये कधीच विचलितपणा निर्माण होऊ देत नाहीत. म्हणून शांतो महांतो, हिमालयापेक्षा उत्तुंग ज्यांची विचारधारा आहे, जगत कल्याणाचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य जगत कल्याणाकरता घालवलंय, महांतो ते संत आहेत. वसंत वल्लोक हितम चरंतः, वसंत ऋतूसारखं लोकांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतात. ज्याला जसा आनंद पाहिजे तसा, हे लक्षात घ्या. प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगळी आहे. लहान मुलाला चॉकलेट दिली की आनंद होतो की नाही? लहान मुलाला चॉकलेट दिली की आनंद होतो, मोठ्याला अजून काही केले की आनंद होतो. प्रत्येकाच्या भौतिक आनंदाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. भौतिक, आध्यात्मिक आनंद सगळ्यांचा एकच आहे, पण भौतिक आनंदाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्याला इन्क्रिमेंट मिळाली की आनंद होतो, प्रमोशन मिळाली की जास्त आनंद होतो. काही लोकांना आपलं ट्रान्सफर कॅन्सल झाली की आनंद होतो, काही लोकांना ट्रान्सफर झाले की आनंद होतो की नाही? गडचिरोलीला टाकले की, गडचिरोलीला टाकलं ट्रान्सफर केलं, आनंद होतो का? नाही. पण तिथलं होत असलेलं कॅन्सल झाले की आनंद होतो. प्रत्येकाच्या आनंदाच्या परिभाषा वेगळ्या आहेत आणि संत महात्मे तेच करत असतात. त्यांना सांगायची गरज नाही कुणाचं हित कशात आहे, कुणाचं कल्याण कशामध्ये, हे संत महात्मे करत असतात. कारण देव, मी सांगतो, नेहमी सांगत असतो, देव करत नाही. उदाराचा राणा म्हणविसी आपणा, सांगत्वा कवणा काय दिले. तू कुणाला काय दिलेलं आहे? संत म्हणतात बरं का, तुकाराम महाराजच म्हणतात, हे तू कुणाला काय दिले? काय दिलं नाही कुणाला. पण सद्गुरू कसे असतात, देवाबद्दल म्हणतात संत, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. अगोदर घेतोस आणि मग देतोस. म्हणून संतांचा महिमा विशेष आहे. वसंतवल्लोक हितम चरंतः, वसंत ऋतू सारखं लोकांच्या जीवनामध्ये येतात. आज वसंत ऋतू प्रारंभ झाला आहे. आज वसंत पंचमी आहे. वसंतामध्ये संत आहे की नाही? खरं सांगा. वसंतामध्ये सुद्धा संत आहे, म्हणून लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, तो वसंत आहे. जर जीवनामध्ये संत असेल तर तो वसंत आहे, आणि संत नसेल तर बस अंत आहे. व आणि ब एकच अर्थ आहे बरं का. वला ब म्हणतात. उत्तर भारतामध्ये वासुदेव, बंगालमध्ये अरबिंदो, ते वला ब म्हणतात. तर वसंत नसेल तर बस अंत आहे, अंत आहे. म्हणून जीवनामध्ये संतांचं चरित्र वाचावं, ऐकावं आणि त्याचं अनुकरण करावं. संतांचं चरित्र अनुकरणीय आहे आणि देवाचं चरित्र चिंतनीय आहे. चिंतनीय आहे. कृष्णाने ज्या लीला केल्या त्याचं अनुकरण कोणी करायचं? करू नका. कृष्णाचं अनुकरण कोणी करू नका. नाही आम्ही करणार. उचल, एक क्विंटलचं पोतं उचलून दाखव. गोवर्धन उचलायचं दूर राहिलं, करता येणार नाही. पण संतांचं अनुकरण करता येईल. म्हणून तुकोबारायाचे शिष्य निळोबार आहे. हेच सांगताना, संतांची या वाटे वाट चालू आता, मग भय चिंता नाही नाही. निळोबाराय म्हणतात, आपण कुठल्या मार्गाने जायचंय? संतांची या वाटे वाट चालू आता. महाजनो येन गतस्स पंथा. महाजन म्हणजे संत. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालायचंय. म्हणून आज तुकारामांच्या चरित्राबद्दल यथामती चिंतन करणार आहे. बाकीच्या संतांच्या चरित्रामध्ये आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाकी संतांच्या चरित्रामध्ये अनेक चमत्कार आहेत, पण तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये चमत्कार जास्त नाहीत. हे विशेष वेगळेपण आहे तुकाराम महाराजांचं. 4 गोष्टी आहेत आणि 3 दिवस बोलणार आहे. काय बोलणार सांगा बरं? आमचे पांडे काका विषय देतात मला. तुकाराम महाराजांच्या चरित्रातल्या 4 घटना कोणत्या? मंबाजी बुवानी मारलं, एक. रामेश्वर बुवानी त्रास दिला. अभंगाच्या वह्या इंद्रायणीतून
वर आल्या आणि सदेह वैकुंठाला गेले. 5वी गोष्ट आहे का? आहे. आता 3 दिवस आपल्याला या 4 गोष्टीत पुरे करायच्यात. आहे, अगाध आहे. तुकाराम महाराजांनी चमत्काराला महत्व दिलंच नाही. तुकाराम महाराजांनी चमत्काराला दिलं नाही आणि याबद्दल अनेक इतिहासकार तुकाराम महाराजांच्या चरित्रातून इतिहास वगळून टाकतात. ते म्हणतात की जे घडलं त्यात तुकाराम महाराजांनी चमत्कार नाही केला. तुकाराम महाराजाकरता भगवंतानी केला. इंद्रायणीतून वह्या बाहेर आल्या, तुकाराम महाराजांनी काही केलं नाही. त्यांना सांगता आलं असतं इंद्रायणीला माझ्या वह्या परत दे, पण त्यांनी इंद्रायणीला सांगितलेलं नाही. ते भगवंताला आळवीत बसले आणि त्याच्याकरता भगवंतानी लीला केल्या, असं काही इतिहासकाराचं मत आहे. परंतु आमचं मत असं आहे की जे परमात्मा करू शकत नाही ते संत करतात. वेदी नाही वाखाणिले ते या वैष्णवानी केले. भिंत चालते असं कुठं लिहिलंय? रेडा बोलतो असं कुठं लिहिलंय? रेडा बोलला का रे? नाही बोलला ना? नाही बोलला रेडा. रेडा बोलला कारण वेदी नाही वाखाणिले ते या वैष्णवानी केले. या संतांनी या गोष्टी घडत नाहीत त्या करू दिल्यात. तर तुकाराम महाराजांचे चरित्र आपण 3 दिवसामध्ये यथामती चिंतन करणार आहोत. विश्वविख्यात क्षेत्र आज देहू, एक लहानसं गाव, ज्याला कोणी ओळखत नव्हतं. हे लहानसं गाव देहू. आळंदीपासून 5 कोस, तळेगावपासून 4-5 कोस, चिंचवडपासून 3 कोस, हे देहू नावाचं गाव. लहानसं खेड पुण्यापासून दूर होतं. आज पुण्याचाच भाग झालेला तो, तर ते दूर होतं. आणि अशा लहानशा खेड्याच्या आसपास बरेचसे डोंगर आहेत. आजही आपण देहूला गेलो तर त्याच्या परिसरामध्ये डोंगर पाहायला मिळतील. पण या खेड्याचं भाग्य उद्याला आलं. या खेड्याचं भाग्य उद्या आलं की या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अवतार झाला आणि देहू पांडुरंगाच्या नामघोषाने दुमदुमून गेलं. आज पंढरपूर नंतर आळंदी आणि देहू यांचं नाव येतं. लक्षात घ्या. कुणी गेलं देहू आळंदी केलं का? कुणी म्हणतं का आळंदी देहू केलं का? आळंदी देहू केलं कोणी विचारत नाही. देहू आळंदी केलं का? म्हणजे पहिल्यांदा नाव कोणाचं? देहूचं नाव घेतलं जातं. याचं कारण तुकाराम महाराजांचं कार्य आहे. ज्ञानेश्वरांनी पाया रचला. ज्ञानेश्वरे रचिला पाया आणि शेवटी म्हणतात तुका झालासे कळस. त्याचा कळस, त्याचं शिखर तुकाराम महाराज झाले. म्हणून देहू आळंदी पाहिली का म्हणतात देहूचं नाव पहिल्यांदा घेतात. हा नियम आहे. आणि देहू क्षेत्र भारतातल्या अनेक क्षेत्रापैकी एक पवित्र क्षेत्र झालेलं आहे. देहू केवळ क्षेत्र नाही, तीर्थ पण आहे. तीर्थ, क्षेत्र आणि धाम या 3 विभागणी शास्त्रात केलेली आहे. तीर्थ कशाला म्हणायचंय, क्षेत्र कशाला म्हणायचंय आणि धाम कशाला म्हणायचंय. म्हणून अभंगात तुकाराम महाराजांच्या तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल वेगळं का मानलेलं आहे? तर तीर्थ जिथे नदीचा प्रवाह वाहतो, पवित्र नदीचा प्रवाह वाहतो ते तीर्थ. जिथे भगवंताचं स्थान आहे ते क्षेत्र. आणि भगवंताचं वास्तव्य ज्या ठिकाणी शाश्वत असतं, कायमचं असतं ते धाम. चारोधाम किंवा वृंदावन धाम याला आधार आहे. भगवंतानी सांगितलेलं आहे वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छती. मी कुठे जरी गेलो तर वृंदावन सोडून एक पाऊलही बाहेर टाकत नाही. म्हणजे माझं वास्तव्य वृंदावनात असतं. आजही नित्य रासलीला जिथे चालते त्या मधुबनामध्ये, त्या वृंदावनामध्ये भगवंताचं वास्तव्य आजही आहे. म्हणून त्याला धाम असं म्हणायचं आहे. म्हणून देहू हे तीर्थ होतंच, कारण इंद्रायणीच्या काठावर होतं, परंतु क्षेत्र नव्हतं. आणि ते तुकाराम महाराजांच्या अस्तित्वानं त्याला क्षेत्रत्व आलेलं आहे. आज भारतामध्ये नामांकित क्षेत्रामध्ये देहूचा उल्लेख केला जातो. 13व्या शतकामध्ये संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांमुळे आळंदीला महत्व आलं. 16व्या शतकामध्ये नाथ महाराजांमुळे पैठणला महत्व आलं. आणि 17व्या शतकामध्ये
तुकाराम महाराजांमुळं देहूला महत्व आलं. आता हे एकदम महत्व नाही आलं. तुकाराम प्रगट झाले आणि लगेच महत्व झालं असं नाहीये. याकरता अनेक पिढ्या या भक्ती मार्गावर चालाव्या लागतात. संत महात्मे जेव्हा अवतार घेतात ते अशी कुठेही घेत नाहीत. शुचीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टोपि जायते. पवित्र कुळामध्ये महात्मे जन्म घेत असतात. तुकाराम महाराज यांचा पहिला जन्म नाही हा. याच्यापूर्वी प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव आणि तुकाराम महाराज हे त्यांचे मागचे जन्म आहेत. ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका अशी म्हण आहे. ज्ञानदेवाचा अवतार एकनाथ महाराज आणि नामाचा अवतार नामदेवाचा तुका अशी म्हण आहे. नामदेवानी 1,00,000 श्लोकाचा संकल्प केला होता. 1,00,000 रचना मी करेन, परंतु 96,000 झाले. 96,000 नामदेवाचं काव्य 96,000 आहे. आणि त्याला देह नामदेव पायरीवर देह गुप्त झाले ते, पण त्यांचं कार्य राहिलं आणि ते कार्य पूर्ण करता करता तुकाराम महाराजांचा अवतार त्यांना घ्यावा लागला आणि बाकीचे राहिले 4,000 रचना तुकाराम महाराजांनी इथे केलेल्या आहेत अभंगाच्या. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज त्यापासून इतिहास थोडा थोडा पाहूया. तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा. हे विश्वंभर बुवा हे पांडुरंगाचे फार मोठे भक्त. गावात कीर्तन व्हायची, कथा व्हायची, खेडोपाडी खूप असतं बरं का. प्रत्येक रविवारी शनिवारी रात्री मारुतीच्या मंदिरामध्ये रात्री भजन चालतं. विठ्ठलाच्या मंदिरामध्ये रामायण, हरिविजय, ज्ञानेश्वरी खेडोपाडी खूप चाललेलं असतं. ग्रामस्थ मंडळी येतात, ऐकायला बसतात. कोणीतरी वाचतं आणि कोणीतरी अर्थ सांगतं आणि खेड्यातल्या परंपरा चालू आहेत, अजूनही चालू आहेत. आणि अशा ठिकाणी विश्वंभर बुवा हे यायचे आणि ऐकायला बसायचे लहानपणी, त्यांच्या लहानपणी. आणि संस्कार असे घडतात की त्याला न सांगता त्याच्या समोर तसं विश्व निर्माण करायला पाहिजे. आज या गोष्टीची फार उणीव आहे. आज संस्कार होतच नाहीत, कुसंस्कार होतात. आजच्या मुलाला कोणी रामरक्षा शिकवत नाही. आजच्या मुलाला कोणी बस करुणा त्रिपदी म्हण, घोरात कष्टा स्तोत्र म्हण हे सांगणार नाहीत. शाळेत इंग्लिश राईम कोणती शिकलेली आज? एवढ्यावर लक्ष या पिढीचं आजच्या. त्यामुळे आम्ही आमच्या अध्यात्मापासून दूर झालो. अध्यात्माच्या शिखरावर असणारा हा भारत देश आज कमी पडतोय. आज पाश्चात्यात जाऊन आमचे संत सांगतायत आणि पाश्चात्य लोक आम्हाला सांगतायत सिद्धांत, इंग्लिशमध्ये सांगतायत वेदांत आमचा. ही परिस्थिती का आली? संस्कार. त्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवचन चाललेलं आहे, सगळे ग्रामस्थ मंडळी यायचे, ऐकायचे. आणि विश्वंभर बुवा सुद्धा लहान वयात यायचे आणि प्रवचन ऐकायची. आणि तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयी अत्यंत प्रेम निर्माण झालं. विठ्ठल हा परमात्मा प्रत्यक्ष येऊन थांबलेला आहे, ही दृढ भावना मनामध्ये स्थिर झाली. पांडुरंगाची मूर्ती कोणी स्थापन केली नाही, तो स्वतः द्वारकेहून आलेला आहे. आणि लोहदंड क्षेत्रामध्ये पुंडलिकाच्या दारामध्ये तो थांबलेला आहे पुंडलिका करता. आणि या कथा ऐकता ऐकता त्याला दृढ विश्वास बसला की पांडुरंग मूर्ती नाही. आणि त्याचे प्रतिबिंब तुकाराम महाराजांच्या काव्यामध्ये आलेले आहेत. तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती, त्याच्या मुखाप्रती किडे पडो. तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगाची मूर्ती कोणी निर्माण केलीये, कोणी बसवलीये असं जर म्हटलं तर त्याच्या तोंडात किडे पडो, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे ही दृढ भावना विश्वंभर बुवाची निर्माण झाली. आणि विश्वंभर बुवा त्यांच्यामुळं देहूला देहूपण यायला सुरुवात झाली. विश्वंभर बुवा आईच्या सांगण्यावरून पंढरपूरला चालले. पंढरीची वारी करायला लागले, कारण विश्वंभर बुवाची वडील लहानपणीच वारले होते. आई आणि विश्वंभर बुवा हे दोघेच आईनी सांगायचं आणि विश्वंभर बुवानी ऐकायचं. एक तर मातृभक्ती लक्षात घ्या, पिता नाही
आई सांगते ते प्रमाण. आणि आईच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाची अत्यंत भक्ती, ती पांडुरंगाचं महात्म्य सांगायची आणि तसे विश्वांभरबुवा करायचे. आणि त्यामुळे पंढरीची वारी विश्वांभरबुवांनी सुरुवात केली. त्या प्रसंगाचं वर्णन तुकाराम महाराजांनी पुढे केलेलं आहे. विश्वंभरबुवांनी वारी करता करता विचार आला की आपल्या देहूमध्ये पांडुरंग का नको. प्रत्येक वेळी आपण रोज जाऊ शकत नाही पंढरपूरला, केव्हा तरी आषाढी कार्तिकीला जातो, मग गावात पांडुरंग का नको. पण विश्वंभरबुवांनी काही लोकांचं सहाय्य घेतलं. तशी सदन परिस्थिती होती, यांच्याकडे महाजनकी होती. हे देहू गावचे महाजन होते. हे आता तुकाराम महाराजांनी दिवाळं काढून घेतलं गोष्ट निराळी आहे, परंतु महाजन होते. शेतीवाडी भरपूर होती आणि म्हणून त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणली आणि बाजूबाजूला बसवली. त्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. त्या पांडुरंगाचं वर्णन करतात. देहूमध्ये असलेल्या धन्य क्षेत्रवासी लोकदैवाचे उच्चारिती वाचे डाबघोष. त्या देहूमध्ये लोक धन्य आहेत की पांडुरंगाचं नाव घेतात. करकटी उभा विश्वाचा जनिता, वा मांगी ते माता रुक्माई. देहूमध्ये असल्या पांडुरंगाचं वर्णन करताना म्हणतात की जो विश्वाचा जनित आहे, विश्व निर्माण करणारा परमात्मा आहे, तो कबरेवर हात ठेवून उभा आहे आणि त्याच्या वामभागाला जगन्माता रुक्मिणी देवी ही उभी आहे. बाकी सगळ्या क्षेत्राचं वर्णन केलंय. दास तुका म्हणे करीतो कीर्तन, हृदयी चरण विठोबाचे. आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी जेव्हा कीर्तन करायचे त्यावेळी हा रचलेला अभंग आहे. ते म्हणतात की माझ्या हृदयामध्ये विठ्ठलाचे पांडुरंगाचे चरण आहेत आणि त्यांचं कीर्तन मी या ठिकाणी करतोय. विठ्ठल मंदिर आता फार मोठं झालंय. तिथलं ज्यांनी पाहिलं ते लक्षात येईल. एवढं विठ्ठल मंदिर नव्हतं त्यावेळेला. विश्वंभरबुवांनी जे मंदिर बांधलं ते 3 पिढ्यात पडलं. 3 पिढ्यात पडलं. पण ते जीर्ण झालेलं मंदिर तुकाराम महाराजांनी त्या जीर्णोद्धार केला. पण तुकाराम महाराजांच्या काळातली त्यांची परिस्थिती काहीच नव्हतं. म्हणून कसं तरी मंदिराच्या भिंती सावरल्या. पण तुकाराम महाराजांच्या चिरंजीवानी मात्र त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. आज बाजूला ओवऱ्या वगैरे सगळ्या पाहायला मिळतात. हे सगळं त्यांच्या चिरंजीवानी केलेलं आहे. तुकारामाच्या वेळेला ते मंदिर अत्यंत मोडकळीला आलं होतं. तरी आहे त्या परिस्थितीनुसार तुकाराम महाराजांनी त्या मंदिराला स्थितीमध्ये आणलेलं आहे. आणि त्यांच्या पुत्र नारायण बुवांनी मात्र 3 मजली मंदिर बांधलेलं आहे. राहण्याकरता निवासस्थान वगैरे त्यांनी 3 मजली इमारत सुरू केली. आणि त्यामुळे देहूची आणि तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. सगळ्या मंदिराचा विस्तार सांगितलेला आहे. उत्तर वाहिनी इंद्रायणी आहे. जिथे जिथे नदी उत्तर वाहिनी असते ते परम पवित्र क्षेत्र मानलं जातं. कारण नद्या दक्षिणेकडे जास्त वाहतात. उत्तर वाहिनी जेवढा भाग असतो त्याला विशेष महत्व आहे. आणि इंद्रायणी त्या ठिकाणी उत्तर वाहिनी आहे. आणि त्या ठिकाणी मंदिराच्या लागून पुंडलिकाचं मंदिर, त्या ठिकाणी तुकारामाचे कीर्तन होत असत. त्यांचं चरित्र आपल्याला बघायचंय. तुकाराम महाराजांचं जेव्हा कुणाचं चरित्र पाहतो सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे. आज जरी जाती कुळाबद्दल बोललं जात नाही तरी चरित्र सांगताना सगळा इत्थंभूत इतिहास सांगितला पाहिजे असा नियम आहे. आता तुकाराम महाराज कोणत्या कुळात जन्मले? कवीचं कुळ किंवा संतांचं कुळ आणि नदीचं मूळ हे विचारायचं नाही. नदी कुठून निघते माहिती नाही. कुठून तरी धार प्रकट होते, पण ते निघते कुठून तरी आत. गंगोत्री नाही निघाली, गंगोत्रीत प्रकट झाली आहे, पण ते गोमुखातून निघाली. आज गोमुखाच्याही पुढे जावं लागतं तिचा उगम पाहण्याकरता. म्हणून नदीचं मूळ हे सापडत नाही. नदीचं मूळ सापडत नाही. आपली गोदावरी सुद्धा कुठून प्रकट झाली? त्र्यंबकेश्वर नाही, गोमुख नाही, ब्रह्मगिरी.
दिसत नाही म्हणजे काय झालं? दिसत जरी नसली आपल्या दृष्टीला तर तिचा उगम ब्रह्मगिरीवर आहे. जेव्हा भगवान शंकराने जटा पटल्या गौतमाच्या तपश्चर्ये करता, प्रकट करण्याकरता, आणि तेव्हा गौतमी गोदावरी ब्रह्मगिरीवर प्रकट झाली. ती दिसत नाही, गोमुखातून प्रकट झाली, पुढे लुप्त झाली आणि पुढे कुशावर्तावर प्रकट झाली आहे. म्हणून नदीचं मूळ सांगता येत नाही आणि संताचं कुळ सांगता येत नाही. कारण हिरा निघतो, हिऱ्याची खाण नसते, कोळशाच्या खाणीच हिरा निघतो. हिरा कुठे सापडतो? कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडत असतो. तरी संत महात्मे कुठे जन्मले याचा विचार सांगता येत नाही. तरी इतिहास म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे. कुठल्याही कुळात जरी जन्मले तरी अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केले. भगवंतानी ज्याचा स्वीकार केला ते कुठल्याही कुळात जन्मलेले असो ते वंदनीय होतात. हो ना? अहो, त्या दुर्वा बघा, सकाळी लोक वॉकिंग करतात, जॉगिंग करतात, त्या दुर्वावर तुडवत जातात. पण कालच गणेश जयंती झाली, लोक दुर्वा शोधत फिरत होते. दुर्वा शोधत फिरत होते. संकट चतुर्थी आली की दुर्वा शोधत फिरतात. का? भगवंताने ज्याचा स्वीकार केला ते वंदनीय होतात. म्हणून ते पूजा आहेतच. पण समाजामध्ये हे कुठल्या कुळात जन्मले वगैरे भावना निर्माण होतात. आता कुठल्या कुळात जन्मले? कुठल्या? इतिहास म्हणून सांगायचं आहे आपल्याला. कुठल्या? वैश्य. जाऊ द्या, दुसरे काय म्हणतात सोडून द्या. दुसरे काय म्हणतात सोडून द्या. तुकाराम महाराजच काय म्हणतात ते तर प्रमाण आहे ना. अथॉरिटी तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकाराम महाराज स्वतः म्हणतात मी कुठे जन्मलो. त्यांची अभंग आहेत. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य. किंवा बरे देवा कुणबी झालो. कुणबी, हा, बरे देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभे असतो मेलो. काय वाक्य सांगितलेले बघा. बरं झालं देवा मी कुणब्याच्या घरी जन्मलो. मी जर श्रेष्ठाच्या घरी जन्मलो असतो तर कदाचित मला ज्ञानाचा अहंकार आला असता. हे त्यांचं वाक्य महाराजांचं. ते म्हणतात मला कुणबी केलं फार झालं. तुकाराम महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताला कधीच बोल दिला नाही, कधीच शब्द दिला नाही. तू मला असं का केलं? आणि संतांचं वैशिष्ट्य असं लक्षात घ्या. संत कधीही प्रारब्धानी प्राप्त झालेली वस्तू आनंदाने स्वीकारतात. आपल्याला जेवायला वाढताना थोडं मीठ जास्त पडलं रे पडलं की तांडव सुरू होतं घरात. जटा कटा संभ्रम. मीठ कमी झालं तरी तांडव आणि जास्त झालं तरी. पण संत आहे ते ऍक्सेप्ट करतात. स्वाद्वन्नम न तो याच्यताम विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम. विधिवशात जे प्राप्त झालेलं आहे त्याचा आनंदाने स्वीकार करणं हे संतांचं लक्षण आहे. बघा, एकनाथ महाराजाला पत्नी चांगली मिळाली, गिरिजादेवी, अनुकूल पत्नी. नाथपारांचा देवा कृपा केली, अनुकूल पत्नी दिली, म्हणून मी भक्ती मार्गाला लागलो. जर अशी तशी दिली असती तर मी तिच्या पाठीमागे जाऊ लागलो असतो, मला भक्ती करता आली नसती. तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा बाईला कर्कशा. बायको कर्कशा मिळाली म्हणून तुमच्या भक्तीला लागलो. चांगली मिळाली असती तर दुर्गे दुर्गट भारी तुझे विन संसारी अनाथ नाथे अंबे हेच करत राहावं लागलं असतं मला. पण बाईला कर्कशा दिली त्यामुळे संसारात मला वैराग्य निर्माण झालं आणि मी तुझ्या चरणी आलो. आणि तिसरे संत नरसिंह मेहता. नरसिंह मेहताचं दिवाळं निघालं. नरसिंह मेहताची बायको गेली. ते म्हणतात भलू थयू भांगी जंजाळ सुखे भजिशू श्री गोपाळ. बरं झालं जंजाळ मिटलेलं आहे, व्याप मिटला, आता सुखाने भगवंताची आराधना करू. संत आहे त्या परिस्थितीत अनुकूलता मांडतात. हे संतांचं लक्षण आहे. म्हणून ते म्हणतात कुणबी कुळामध्ये माझा जन्म झाला, फार चांगलं झालं. पुढे त्यांचा अभंग अजून एक आहे.
शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. अरे तू माझा आता माय बाप पंढरीनाथा, गोकाया अक्षर मज नाही अधिकार. सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ते म्हणतात शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. दंभ माझ्याकडं आलाच नाही. आणि गोकाया अक्षर मज नाही अधिकार, वेद म्हणायचा अधिकार मला नाही. ते या भावनेने म्हणत नाहीत की त्याला अधिकार आहे मला नाही, असूया बुद्धीने म्हणत नाहीत तुकाराम महाराज. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये कुणाविषयी असूया निर्माण नाही झाली, कुणाबद्दलही. पुढे चरित्रात पहा, मंबाजीबुवांनी मारलं तरीही संध्याकाळी घरी गेले त्याच्या. महाराज, या घट्ट देहाला मारताना आपले नाजूक हात दुखत असतील, दाबून देऊ का? एवढी करुणा त्यांच्या अंतःकरणामध्ये कुणाविषयी द्वेष नव्हता, कुणाविषयी असूया नव्हती. कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, खरा वैष्णवांचा धर्म त्यांनी जाणलेल्या संतांनी. आणि प्रत्येक चराचरामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे हे जाणून त्याच्याशी असा व्यवहार करायचे. त्यामुळे कुणाबद्दल असूया नव्हती. म्हणून ती या भावनेने म्हणत नाहीत की ब्राह्मणालाच वेदमंत्राचा अधिकार आहे, आम्हाला नाही, असूया बुद्धी नाही. ते म्हणतात गोकाय अक्षर मज नाही अधिकार. तोही अहंकाराचा भाग आहे, तोही अहंकाराचा भाग आहे. अहंकार कुणाला येतो? नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. माऊली म्हणतात अहंकारात ज्ञानी माणसाला येतो, विशेष न लगे अज्ञानापाठी. अज्ञानी माणसं म्हणतात मला येत नाही बरं का, मी पामर आहे, मला खरंच काही कळत नाही. पण ज्ञानी मनुष्य म्हणतो मी, आणि अहंकार येतो. म्हणून तुकाराम त्या भावने म्हणतात तुम्ही जे केलं परमेश्वरा ते फार चांगलं केलं. म्हणून त्यांनी मान्य केले मी शूद्र कुणबी. त्यांनी स्पष्ट आपला परिचय आता दिलेला आहे. पण त्यांच्या जीवनातून हे कसं आपल्याला कळतं की नर करणी करे तो नरका नारायण होय. कुणबी कुळात जन्मलेले तुकाराम महाराज सुद्धा भगवंताला वश करून घेतात, भगवंताला स्वाधीन करून घेतात. एवढा मोठा अधिकार माणसाला मिळतो हे त्यांच्या जीवनातून सिद्ध करून दिलेलं आहे.